हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री। पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ओसवालचा जो काही डायल्युशनचा लॉ असेल, ओसवाल डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड आणि वीक बेस पाहिलं होतं आणि त्याच्यामध्ये शेवटी जे काही आपल्याला इक्वेशन्स मिळाले होते त्या इक्वेशन्सवर डिपेंड्स काही न्यूमेरिकल्स आहेत। तर एक न्यूमेरिकल्स आपण या ठिकाणी घेतलेले आहे। पहा, अ वीक मोनोबेसिक ऍसिड इज 12% डिसोसिएटेड। एक मोनोबेसिक ऍसिड आहे ते 12% काय होतं, डिसोसिएट होतं इन 0.05 मोलार सोल्यूशन। व्हॉट इज पर्सेंट डिसोसिएशन इन 0.15 मोलार सोल्यूशन। एकच सोल्यूशन आहे पण त्याचे दोन कॉन्सन्ट्रेशन दिलेले आहेत आणि अल्फाची व्हॅल्यू मात्र एकच दिलेलं आहे। तर काय करावं लागेल, मग आपल्याला हे दोन सोल्यूशन आधी आपल्याला कंपेअर करावं लागतील, बरोबर। मग काय करूया आपण, याच्यामध्ये जाऊया। पहा, गिवन मध्ये इफ अल्फा 1 and अल्फा 2 आर द व्हॅल्यूज ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन। याचे जे काय दोन सोल्युशन्स असतील, दोन वेगळे कॉन्सन्ट्रेशनचे आहेत असं म्हणूया आपण त्याला आता। तर त्याची जी काय असेल अल्फा 1 आणि अल्फा 2 काय आहे, त्याच्या डिग्री ऑफ डिसोसिएशन ऍट टू डिफरंट कॉन्सन्ट्रेशन। मग त्याचे एक कॉन्सन्ट्रेशन किती आहे, त्याचं 0.05 आहे आणि दुसरं कॉन्सन्ट्रेशन 0.15 आहे। मग या दोन कॉन्सन्ट्रेशनला त्याच्या जे काय डिग्री ऑफ डिसोसिएशन असतील, अल्फा असतील, तर ते असेल अल्फा 1 आणि अल्फा 2 असेल, बरोबर। मग C1 ला असेल अल्फा 1 आणि C2 ला असेल अल्फा 2 असेल। आता पहा, आपण ओसवालचं डायल्युशन लॉ पाहिला त्यावेळेस आपल्याला एक इक्वेशन मिळालं होतं। पहा, Ka is equal to अल्फा स्क्वेअर इंटू C असं इक्वेशन आपल्याला मिळालं। आता हे इक्वेशन आपण अल्फा 1 साठी घेतोय आणि C1 साठी घेतोय। मग कसं होईल हे, Ka is equal to अल्फा 1 स्क्वेअर C1, अल्फा 1 स्क्वेअर C1 and Ka equal to अल्फा 2 स्क्वेअर इंटू C2। दोन वेगवेगळे दोन्ही कंपेअर केले। आता हे बरोबर K आहे, हे बरोबर K, therefore अल्फा 1 स्क्वेअर इंटू C1 इक्वल टू अल्फा 2 स्क्वेअर इंटू C2 असं आपल्याला इक्वेशन या ठिकाणी मिळतं। त्याला म्हणजे नंबर 1। बट हियर इज गिवन पर्सेंट डिसोसिएशन। एकाचं काय दिलेलं आहे आपल्याला, पर्सेंट डिसोसिएशन दिले आणि पर्सेंट डिसोसिएशनला जर आपण 100 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळते, अल्फाची व्हॅल्यू फ्रॅक्शन मध्ये मिळते। पहा, मग पर्सेंट डिसोसिएशन इज इक्वल टू 12%, देन अल्फा 1 इक्वल टू, अल्फा 1 साठी दिलेलं आहे अल्फा 1 इक्वल टू 12/100, 12/100 इक्वल टू 0.12 मिळालं, 0.12 मिळालं। बट आपल्याला काय शोधायचं, तर अल्फा 2 ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची। मग या इक्वेशन मध्ये काय करू आपण, याचे काय व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या त्या व्हॅल्यूज भरूया। पहा, अल्फा 1 ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 0.12, अल्फा 1 ची व्हॅल्यू 0.12 स्क्वेअर इंटू C1 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, सुरुवातीला दिलेली 0.015 आहे, सॉरी 0.05 आहे, 0.05 इक्वल टू अल्फा 2 ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची इंटू 0.15, हे दिलेले 0.15। किमती भरल्या, अल्फा 2 इज इक्वल टू काय येईल, 0.12 चा स्क्वेअर इंटू 0.05 अपॉन 0.15। हे आपण लॉगच्या साहाय्याने जर सॉल्व्ह केलं तर त्याची व्हॅल्यू किती येते आपल्याला, अल्फा 2 स्क्वेअर इक्वल टू 0.0048 मिळते। मग याचं काय करायचं, आता अल्फा 2 करायसाठी याचं जे काय स्क्वेअर रूट असेल ते स्क्वेअर रूट घ्यायचं। काय मिळेल, अल्फा इक्वल टू 0.0693, किती मिळाली अल्फाची व्हॅल्यू, 0.0693 एवढी व्हॅल्यू मिळाली। मग ही कशामध्ये मिळाली, तर फ्रॅक्शन मध्ये मिळाली। आता याला काय करायचं, पर्सेंट मध्ये करायचं, कारण विचारलं काय आपल्याला, व्हॉट इज द पर्सेंट डिसोसिएशन। पर्सेंट डिसोसिएशन इज इक्वल टू अल्फा 2 इंटू 100। अल्फा 2 ला काय करायचं, 100 ने मल्टिप्लाय करायचं। किती आला अल्फा 2 आपला, 0.0693 इंटू 100। चला 100 ने मल्टिप्लाय केलं, किती मिळालं, 6.93। मग याची जी काय व्हॅल्यू असेल, व्हॉट इज द पर्सेंट डिसोसिएशन, ते असेल आपलं 6.93%, 6.93% काय असेल त्याचं आन्सर असेल। अशा प्रकारे ह्याच्यावर अजून तुम्हाला न्यूमेरिकल्स असतील ते न्यूमेरिकल्स काय करा, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा। चला आता पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट कडे आपल्या। पहा, नेक्स्ट आहे आपलं ॲटो आयोनायझेशन ऑफ वॉटर।
किंवा याला पहिलं काय म्हणायचे जुन्या सिलेबस मध्ये आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. आणि आता काय म्हणतो आपण त्याला ॲटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. प्युअर वॉटर आयोनाइज टू अ व्हेरी स्मॉल एक्सटेंट. म्हणजे जे प्युअर वॉटर असेल ते काय होतं व्हेरी स्मॉल प्रमाणामध्ये काय होतं ते आयोनाइज होतं. द आयोनायझेशन इक्विलिब्रियम ऑफ वॉटर इज गिव्हन. त्याचं जो काय आयोनायझेशन होईल जसे की आपण वीक ऍसिडचं पाहिलं आणि वीक बेसला जो काय आयोनायझेशन इक्विलिब्रियम पाहिला त्याप्रमाणे वॉटरचा पाहूया. H2O आपण कसं करतो ते डिझॉल्व्ह करतो. तर H2O लिक्विड प्लस H2O लिक्विड लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह केलं, वॉटर मध्ये दिलं, काय त्याला होईल H3O प्लस ऍक्वियस प्लस OH मायनस ऍक्वियस. म्हणजे हा झाला त्याचा इक्विलिब्रियम, हा त्याचा झाला इक्विलिब्रियम. मग पुढे जाऊया आपण. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K. आता ऍसिड साठी आपण Ka घेतलं होतं, बेस साठी Kb घेतलं होतं. इथे काय घेतोय आपण त्याला K घेतोय. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K इज गिव्हन ॲज, K ची काय व्हॅल्यू आहे ते आपण घेऊया. K इक्वल टू काय मग येतं तर इकडचा प्रोडक्ट डिवाइडेड बाय इकडचा प्रोडक्ट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 असं येईल. मग काय म्हणूया आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 रेस टू 2 दोन वेळा आहे ते, त्याला नंबर 1 दिला. और K इज इक्वल टू, थोडं मी इक्वेशन मध्ये मॉडिफाय केलं, K इक्वल टू किंवा K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O 2 दोन वेळा इक्वल टू H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. थोडं चेंज केलं, हे याच्या बरोबर घेतलं आणि हे सगळं बरोबर दाखवलं. K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O 2 इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. याला दिला नंबर 2. A majority of water molecule remains undissociated and it is taken as a constant. आपण काय म्हणतोय प्युअर वॉटर आयोनाइज टू व्हेरी स्मॉल एक्सटेंट. व्हेरी स्मॉल एक्सटेंट म्हणजे काय अगदी त्याच्यामध्ये थोडेफार प्रमाणात काय होतं आयोनाइज होतं आणि बाकी जे काय राहतं ते कुठे राहतं अनआयोनाइज राहतं. म्हणजे रिमेन्स ऍट इट इज अनडिसोसिएटेड असंच राहतं ते. Therefore it is taken as a constant. म्हणजे हे व्हॅल्यू बरोबर काय घेतो आपण कॉन्स्टंट घेतो. मीन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O 2 इक्वल टू K डॅश या कॉन्स्टंट आपण ते दाखवलं. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन सेकंड. आता इक्वेशन सेकंड आपल्याला हे जे मिळालंय याच्यामध्ये काय करायचं ती जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आपल्याला भरायची. मग काय येईल आपलं K हा कॉन्स्टंट इंटू हा नवीन कॉन्स्टंट K डॅश इक्वल टू H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. त्याला दिला नंबर 3. आता ह्याचा मल्टिप्लिकेशन K इंटू K डॅश इक्वल टू KW इक्वल टू H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. फिर K इंटू K डॅश इज KW. K आणि K डॅश चा जर गुणाकार केला तर काय मिळतं आपल्याला KW. कॉल्ड आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. आणि यालाच काय म्हणतो आपण आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. मग कसं डेफिनेशन होईल त्याची तर आपण पाहूया. द प्रोडक्ट ऑफ हायड्रोनियम. आता हायड्रोनियम म्हणजे काय आपला H3O प्लस किंवा H प्लस, H3O प्लस म्हणा किंवा H प्लस. द प्रोडक्ट ऑफ हायड्रोनियम और हायड्रोजन अँड हायड्रॉक्सिल आयन हे OH मायनस आणि हायड्रोनियम आयन आहे. At equilibrium in pure water at the given temperature is called ionic product of water. त्यालाच काय म्हणतो आपण ionic product of water म्हणतो. At equilibrium concentration of H3O plus is always equal to concentration of OH minus आहे. जसं की आपण पाहिलं पहा सुरुवातीला 1 मोल घेतलं तर त्याचं काय होतं अल्फा काय झालं डिसोसिएट झालं म्हणजे दोन तयार होतात एक कॅटायन आणि दुसरा एनायन. तर आपण ओसवाल डायल्युशन लॉ कसं पाहिलं होतं की जे काय कॅटायनचं असेल तेच कशाचं असतं एनायनचं. तसं इथे पण काय म्हणता येईल आपल्याला जे H3O प्लस आहे तेच कोणाचं असेल OH मायनसचं असेल. म्हणजे दोघांचं काय आहे फाउंड टू हे जे दोघांचं आहे ऑलवेज इक्वल आहे, ऑलवेज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अँड इट इज फाउंड टू बी. आणि किती व्हॅल्यू आहे त्याची तर ती व्हॅल्यू आहे 1.0 इंटू 10⁻⁻7 मोल पर लिटर. म्हणजे एका लिटर मध्ये किती असतं ते 1.0 इंटू 10⁻⁻7 म्हणजे खूपच कमी आहे. Therefore KW इक्वल टू
1.0 into 10 raised to minus 7 multiplied by 1.0 into 10 raised to minus 7 याचं मल्टिप्लिकेशन केलं तर ती व्हॅल्यू किती मिळते 1.0 into 10 raised to minus 14 त्याला देऊया नंबर 4 म्हणजे आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर असेल Kw ची जी काही व्हॅल्यू आहे ती किती 1.0 into 10 raised to minus 14 या ठिकाणी आलेली आहे। अशा प्रकारे हे आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर असेल किंवा याला आपण म्हणतो ॲटो आयोनायझेशन ऑफ वॉटर असेल अशा प्रकारे हे आपल्याला सांगता येईल। पहा कॉन्सन्ट्रेशन आहे जे काही आपलं वॉटर असेल त्याचा आपण कॉन्स्टंट ठेवतोय। पहा कॉन्स्टंट का ठेवतो तर ते कशा प्रमाणात दाखवतो तर वीक ऍसिड असेल किंवा वीक बेस प्रमाणात। जसं की आपण पहा व्हॅल्यू घेताना ती कॉन्स्टंट घेतली होती तसं या प्रमाणात सुद्धा काय करू शकतो 1 मायनस अल्फा आपण कॉन्स्टंट घेतलं होतं। पहा नियरली इक्वल टू 1 घेतलं होतं तसं इथं सुद्धा काय म्हणता येईल आपल्याला जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे H2O चं ते काय आहे आपलं कॉन्स्टंट आहे। कॉन्स्टंट आहे याचा अर्थ ते आपण कशाने दाखवलं परत K डॅशने दाखवलं आणि मग इक्वेशन आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह केलं। अशा प्रकारे हे आपल्याला ऑटो आयोनायझेशन किंवा आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर आपल्याला सांगता येईल। चला पुढच्या व्हिडिओकडे जाऊया पुढच्या पॉइंटकडे। पहा आता नेक्स्ट आहे आपला पॉइंट पहा पीएच स्केल। जसं की आपण आता पाहिलं पहा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3+ पाहिलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन पाहिलं याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती आलं आपलं 1.0 into 10 raised to minus 7 आलं आणि शेवटी जो काही प्रोडक्ट आला तो किती आला आपला 1.0 into 10 raised to minus 14 आलं। म्हणजे हे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे हे मोल पर लिटर मध्ये न घेण्याऐवजी कन्व्हेन्शनली इट इज टेकन इन अ पीएच स्केल। मग ते काय करतो आपण पीएच स्केल मध्ये घेतात। तर सोरेनसन इज अ सायंटिस्ट दॅट इंट्रोड्यूस द पीएच स्केल। सोरेनसन एक सायंटिस्ट आहे त्याने काय केलं पीएच स्केल या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं। तर पीएच स्केल म्हणजे काय आपण त्याच्याकडे जाऊया। तर आपण डेफिनेशन पाहूया पीएच सुरुवातीला पाहूया पीएच म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन किंवा पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन या ठिकाणी त्याला म्हणूया। pH of a solution is defined as it is the concentration of H plus ion। concentration कशाचा आहे हे H plus ion चा आहे किंवा it is the power of hydrogen। it is the negative logarithm काय आहे हे it is the negative logarithm to the base 10 of concentration of H plus ions in a solution। काय आहे हे it is the negative logarithm pH is equal to negative logarithm to the base 10 concentration कशाचं आहे H plus pH equal to it is the concentration negative logarithm आहे कशाचा to the base 10 concentration of H plus त्याला काय म्हणतो आपण pH म्हणतो। अगदी त्याच्यासारखं कशाचं pOH पॉवर ऑफ हायड्रोजन हायड्रॉक्सिल आयन किंवा याला काय म्हणूया आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन पोटेन्शियल ऑफ हायड्रॉक्सिल आयन। कसं म्हणता येईल त्याला अगदी याच्या प्रमाणे it is the negative logarithm to the base 10 of concentration of OH minus ions in a solution मग काय म्हणतात आपल्याला pOH is equal to negative logarithm to the base 10 concentration of OH minus ion। मग हे दाखवताना आपण दाखवतो pH ना आणि हे दाखवतो pOH ना। म्हणजे आपल्याला काय मिळलं H3O+ जे मिळलं होतं तेच म्हणजे काय आपलं मोल पर कशामध्ये दाखवतो आपण ते मोल पर लिटर दाखवायचं होतं त्याच्याऐवजी कशाने दाखवतो आपण ते pH ने या ठिकाणी दाखवू शकतो। आणि OH मायनस जे आहे
ते मोल पर लिटर ऐवजी आपण pOH ना अशा प्रकारे दाखवू शकतो. तर हे झालं आपलं pH स्केल म्हटलं. आता नेक्स्ट आहे आपलं पहा रिलेशन आहे कोणाचं pH चं आणि pOH चं रिलेशन आहे. तर नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आपण द रिलेशनशिप बिटवीन pH अँड pOH. चला पुढे जाऊया. आपला नेक्स्ट आहे पॉइंट पहा रिलेशनशिप बिटवीन pH अँड pOH. pH आणि pOH मध्ये काय रिलेशनशिप आहे ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहे. काय म्हणलेलं आहे द आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर इज गिव्हन ॲट. आपण याच्या आधीच्या इक्वेशन मध्ये पाहिलं पहा आठव्या आयोनायझेशन मध्ये Kw इक्वल टू H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. आपल्याला हा आयोनिक प्रोडक्ट या ठिकाणी मिळालेला आहे. नाव Kw इज इक्वल टू मग त्याचे जे काही व्हॅल्यू झाले कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण ते फाइंड आउट केले. किती आले त्या 1.0 into 10 raised to minus 7 याची आली आणि याची किती आली 1.0 into 10 raised to minus 7. मग दोघांची मिळून किती आली 1.0 into 10 raised to minus 14 at 298 Kelvin. Then H3O plus into concentration of OH minus equal to 1.0 into 10 raised to minus 14. ही व्हॅल्यू काय आली 10 raised to minus 14. टेकिंग लॉगॅरिथम ऑफ बोथ साइड वी गेट. या दोन्ही साइड्स असतील तर दोन्ही साइड नाही घ्यायचं आपल्याला लॉगॅरिथम घ्यायचं. मग कसं येईल आपल्याला याचा लॉग घेतल्यानंतर लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस ही बाजू प्लस मल्टिप्लिकेशन आहे लॉगॅरिथम टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इक्वल टू मायनस 14. याचा जर लॉग घेतला आपण तर तो किती येतो मायनस 14 येतो. मल्टीप्लाय बाय निगेटिव्ह साइन और सिंपली बाय -1. हे जे इक्वेशन आहे आपल्याला pH कडे जायचं आणि pOH कडे जायचं म्हणून आपण काय करतो याला मायनस साइन ने किंवा -1 ने मल्टिप्लाय केलं. -1 ने मल्टिप्लाय केलं काय येईल तीच व्हॅल्यू येईल फक्त याला काय येईल मायनस साइन येईल. पहा तुम्हाला जसं सोयीस्कर वाटत तसं करा. -1 म्हणा किंवा निगेटिव्ह साइन बोथ साइड वी गेट. दोन्ही साइडला -1 ने मल्टिप्लाय करा. वी गेट लॉग टू द बेस 10 याला काय आला आता निगेटिव्ह आलं. निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 H3O प्लस प्लस निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 OH मायनस इक्वल टू आता -1 ने याला मल्टिप्लाय केलं तर किती येणार 14 into 1 14 येणार मायनस मायनस प्लस इक्वल टू 14. त्याला म्हणूया नंबर 2. बट वी नो दॅट आपल्याला असं माहिती आहे काय आहे की निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ H3O प्लस इक्वल टू pH and negative logarithm to the base 10 of OH minus equal to pOH. Then equation second. आता हे इक्वेशन सेकंड काय होईल आपलं पहा. हे H3O प्लस मध्ये काय आहे pH आहे आणि OH मायनस मध्ये काय आहे pOH. Then pH प्लस pOH इक्वल टू 14. मग याच्यानुसार आपल्याला रिलेशन मिळालं काय pH आणि pOH दोघांची बेरीज किती आहे 14 आहे. pH प्लस pOH इक्वल टू 14. अशा प्रकारे हे जे रिलेशन आहे pH आणि pOH चं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. रिलेशनशिप बिटवीन pH अँड pOH. आता याच्यावरती पुढे आहे आपलं पहा आता ऍसिडिटी बेसिसिटी अँड न्यूट्रलिटी. ते आपण काय करूया घेऊया पहा नेक्स्ट आहे आपलं ऍसिडिटी बेसिसिटी अँड न्यूट्रलिटी ऑफ ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे ते सोल्युशन आपलं ऍसिडिक असेल बेसिक असेल का न्यूट्रल असेल हे कशानुसार ठरवतो आपण तर त्याच्या pH नुसार ठरवतो. पहा जनरली आपण pH मेजरमेंट करतो आणि मग ठरवतो ते ऍसिडिक आहे बेसिक आहे का न्यूट्रल आहे. पहा जे काही आपलं प्युअर वॉटर असेल किंवा कोणतंही ॲक्वियस सोल्युशन असेल याचा जो काही कॉन्सन्ट्रेशन असेल ते 298 डिग्री सेल्सिअस 298 केल्विनला हे किती असतं H3O प्लस किंवा OH मायनस असेल. दोघांचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल किती असतं ते 1.0 into 10 raised to minus 7 असतं. मग याचा जर आपण लॉग घेतला तर तो किती येतो आपल्याला 7 येतो. लॉग घेतला की त्याला 7 आला. म्हणजे ज्या सोल्युशनचा pH असेल तो 7 असेल एक्झॅक्टली 7 pH इक्वल टू 7 असेल दे आर कॉल्ड न्यूट्रल सोल्युशन. त्याला म्हणतो आपण न्यूट्रल सोल्युशन म्हणतो. देन नेक्स्ट आहे ऍसिडिक सोल्युशन. pH व्हॅल्यू लेस दॅन 7 म्हणजे pH ची जी व्हॅल्यू आहे ती किती पाहिजे 7 पेक्षा कमी पाहिजे 7 पेक्षा कमी पाहिजे. त्याला म्हणतो आपण ऍसिडिक सोल्युशन. द सोल्युशन इन विच द pH व्हॅल्यू इज लेस दॅन 7 दे आर कॉल्ड एज ऍसिडिक सोल्युशन. त्याला म्हणतो आपण ऍसिडिक
solution. And last one is the basic solution. The solution which have pH value more than 7. ज्या सोल्युशनची pH व्हॅल्यू 7 पेक्षा जास्त असते त्याला म्हणतो आपण बेसिक सोल्युशन. दे आर कॉल्ड एज बेसिक सोल्युशन. डिपेंडिंग अपॉन दिस pH. आता pH कुठून कुठून आहे आपला 1 to 14 आहे. 1 to 14. मग ज्याचा बरोबर एक्झॅक्टली 7 असेल दे आर कॉल्ड न्यूट्रल. 7 to 14 they are called basic and they are called acidic. 7 पर्यंत असेल तर त्याला काय म्हणूया आपण ऍसिडिक म्हणूया. बरोबर 7 असेल तर ते न्यूट्रल झालं आणि 7 पासून पुढे 14 पर्यंत असेल तर त्याला म्हणतो आपण बेसिक सोल्युशन. अशा प्रकारे आपण ऍसिडिटी, बेसिसिटी अँड न्यूट्रलिटी जे आहे सोल्युशनची आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. पहा पीएच आणि पीओएच च्या रिलेशन वरती जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. आपण ते न्यूमेरिकल्स काय करूया एक न्यूमेरिकल या ठिकाणी घेऊया. चला पुढे जाऊया न्यूमेरिकल कडे. हे न्यूमेरिकल नंबर 2 आहे. पहा काय म्हणले या न्यूमेरिकल्स मध्ये कॅल्क्युलेट पीएच अँड पीओएच ऑफ 0.01 मोलार HCl सोल्युशन. हे दिलेले जे सोल्युशन आहे त्याचा पीएच आणि पीओएच आपल्याला शोधायचं आणि कोणतं दिलेलं आहे ते HCl सोल्युशन. पहा काय म्हणले सोल्युशन मध्ये HCl इज अ स्ट्रॉंग ऍसिड. आता HCl दिलेला आहे कसं आहे स्ट्रॉंग. आणि मग स्ट्रॉंग ऍसिड काय होतं आपलं कंप्लीट डिसोसिएट होतं. आपण ते वीक इलेक्ट्रोड आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोड मध्ये आपण पाहिलेलं आहे. पहा HCl इज अ स्ट्रॉंग ऍसिड अँड इट डिसोसिएट ऑलमोस्ट कम्प्लीटली. त्याचं काय होतं कंप्लीट डिसोसिएशन होतं इन वॉटर ऍज. कसं होतं ते पहा HCl aqueous प्लस H2O मध्ये टाकलं त्याला H3O प्लस प्लस Cl मायनस. मग याचं जे काही इकडे कॉन्सन्ट्रेशन असेल तेवढं पूर्णपणे काय होतं डिसोसिएट होतं. म्हणजे इकडे जे आहे तेच काय आहे इकडच्याच आहे. हे H3O प्लस इक्वल टू याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते 0.01 मोलार. आपण काय करूया त्याला -2 मध्ये 2 0 आहे 1.0 into 10⁻²2 मोलार घेतलं. pH is equal to minus negative logarithm to the base 10 concentration of H3O plus or H plus. मग घेऊया आपण pH साठी व्हॅल्यू pH equal to minus negative logarithm to the base 10. किती व्हॅल्यू आहे कॉन्सन्ट्रेशन ची 1.0 into 10⁻² आहे. मग ही वरची जेवढी व्हॅल्यू तेवढी इकडे आली म्हणजे किती आलं हे 2 आलं. pH किती आला 2 आला. We know that आपल्याला असं माहिती आहे की pH plus pOH equal to 14. then pH किती आला 2 plus pOH equal to 14. then pOH equal to 12. pOH ची व्हॅल्यू किती आली 12 आली. मग pH मिळाला आपल्याला 2 आणि pOH किती मिळाला 12. अशा प्रकारे हे आपल्याला न्यूमेरिकल्स असतील ते आपल्याला सॉल्व करता येतील. हे न्यूमेरिकल्स तुम्ही अजून फाइंड आउट करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू.